थांबा, रानाची खोली नीट रंगवून घ्या, खरका पडू देऊ नका भिंतीला आणि जरा बी रंग खाली पडू देऊ नका बघा, सांभाळून करा हा. जावा. टेबल खुर्ची नीट पुसून घेतलंय ना, समधी पुस्तकं बी नीट घ्या. चला. गोदाक्का, हे गोदाक्का, हे बघ काय सापडले सामानात. लई जुना फोटो दिसतोय या, कुणाचा आहे? अरे ह्यो राणा आणि सूरजचा फोटो आहे. पण राणाचा आणि सनीताचा फोटो उलटा कसा काय? अरे साहेबांनी पहिल्यांदा कॅमेरा घेतला तेव्हा ह्यो पहिला फोटो काढला म्हणून असं झालंय. पण राणाचा कुठे शिकलाय? मग काय तो आडाने हाय होय? पर शाळेचं भ्या मनात बसलं आणि त्यानं शाळा सोडली बघ. कसलं भ्या? आता तुम्ही तुमची कामं करा बरं, उगा गप्पा मारत बसू नका. जावा. अंजलीला ह्यो फोटो दावायलाच पाहिजे, तर लई खुश होईल ती. कुणासनी काय दावताय गोदाक्का? अरे वा, लई जोरात चाललंय की काम तुमचं. आमच्यापेक्षा भारी रूम बनवतायसा का तुमच्या लाडक्या सुनेसाठी? अव ताईसा, लाडके म्हणल्यावर करायला तर पाहिजेच की. खरं तर तुमच्याच खोलीवर डोळा होता, पण तुम्ही खमक्या निघाला म्हणून ती वाचली. लई लाड करून नगासा. या शहरातल्या पोरींला उपकाराची चाड नसती. कधी कवा पलटी मारल काय सांगता येत नाही. ताईसा, राणादा एक नंबर बनली पाहिजे खोली, अगदी एक नंबर बनली पाहिजे बघा. नाही म्हणजे तुम्हासनी खरं सांगतो गोदाक्का, जाऊबाई आणि राणा भाऊजी असं जुनाट खोलीत राहत होत्या, आमचाच जीव असा तिळतिळ तुटत होता बघा. लई वाईट वाटत होता आम्हासनी. खरं सांगायचं तर आम्हाला जर आधी माहित असतं तर आम्ही आमच्या स्वतःच्या हातानं राणा भाऊजींची खोली सजवली असती. अगं बाई राणा भाऊजी, बघा काय हे राणा भाऊजी, तुमच्यासाठी नवी खोली बनवायला हे आत्ता समजलं बघा आम्हासनी.